नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रोजच्या कंटाळवाण्या जीवनातून थोडा वेळ काढून आम्ही निघालो ॲक्रा झूला. तर इथे मुलांसाठी खूप छान होतं, मुलांना देखील वेगवेगळी इन्फॉर्मेशन मिळेल या उद्देशाने आम्ही इथं पोचलो. आणि खूप मोठा परिसर आहे हा भव्य ॲक्रा झूचा. इथे आल्यानंतर सुरुवातीला थोडं ऊन वाटत होतं, बट ठीक आहे, चालतं. तर मी सोबत पाण्याच्या बॉटल्स आणि थोडं स्नॅक्स पण घेतलं होतं, कारण मुलं पण सोबत होती. आणि इथं गेटच्या बाहेर त्यांनी असा मॅप लावलेला होता. त्याच्यानंतर इथे आम्ही चार्जेस वगैरे पे केले आणि त्यानंतर निघालो आम्ही. एक थोडा वेट केला इथे गाईड येण्याचा आणि त्यानंतर इथे थोडा झोका पण खेळून घेतला मुलांनी. आणि एक ही इन्स्ट्रक्टर होती, सूचना देत होती की तुम्ही काय खबरदारी घ्यायला पाहिजे, जसं व्हिडिओ आणि फोटो काढताना जास्त प्राण्यांच्या जवळ जायचं नाही, त्याच्यामुळे ते हिंसक होतील आणि तुम्हाला पण इजा होईल. या उद्देशाने तुम्ही तुमचं वागणूक तशी ठेवली पाहिजे. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यांनी एक गाईड प्रोव्हाइड केलेला होता आणि गाईडने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. स्टार्ट केलं त्यांनी की इथे 4 प्रकारच्या प्रजातीची माकडे आहेत. हे आफ्रिकेच्या वेगवेगळ्या कंट्रीमधून इथे आणलेली आहेत. तर यांच्यासाठी खास असं हॅबिटॅटसुद्धा इथे राहण्याची सुविधा केलेली होती. व्हाईट नॅपेड मॅनगावे आणि हे जनरली हर्बीवोरस आणि ओमनिवोरस अशा 2 प्रजातीमध्ये असतात. हे छोटे छोटे इन्सेक्ट्सला खातात, छोट्या मॅमल्स, लिझार्ड आणि छोटे छोटे किडे, मुंग्या वगैरे यांना खातात. तसेच फ्रूट्स, सीड्स, ग्रेन्स असं खातात. कार्निवोरस नसतात माकडे, म्हणजे ते मांसाहारी नसतात. इथं पुढे गेलो तर दिसले आम्हाला छान सुंदरसे बदक. व्हाईट कलरचे बदक बघून अजून मन प्रसन्न झालं. याच्यामध्ये पण नर आणि मादी असे 2 प्रकार होते. आणि हे सुद्धा छोटे छोटे फिशेसला तसेच किड्यांना खातात. त्यानंतर मध्ये चालत असताना एक वेगळा अनुभव होता, कारण आजूबाजूला सगळीकडे दाट जंगल आणि मध्ये आपण चालतोय, थोडी भीती पण वाटत होती. आणि पुढे गेल्यानंतर एक छोट्याशा तळ्यामध्ये खूप सारी अलगी आलेली होती. मला तर सुरुवातीला दिसलंच नाही, पण व्हाईट शेलचं सॉफ्ट असं टॉर्टॉईज आहे छोटं, आणि बाजूला मोठं पण होतं, आणि 2 होते ते ब्रीडिंगमध्ये व्यस्त होते. त्यानंतर इथे आल्यानंतर पाहिलं तर काय भव्य महाकाय असा ऑस्ट्रिच पक्षी, तो 70 किलोमीटर पर आवर या वेगाने धावतो आणि त्याचं एक अंड हे कोंबडीच्या 30 अंड्यांच्या बरोबरीला असतं. तसंच शेल हार्ड असतं, त्याच्यामुळे ते सहजासहजी फुटत पण नाही. आणि त्यानंतर गाढव, तुम्हाला सगळ्यांना माहिती, ओझे वाहण्याचं काम करतं. एक गाढव जवळजवळ 400 किलो ओझं त्याच्या पाठीवर वाहून नेत असतं. इकडे आलं तर पाहिलं तर स्पेशल केजमध्ये ठेवलेले लॉयन्स होते. ही लॉयन्सची पूर्ण फॅमिलीच होती. कदाचित ते अस्पष्ट दिसत असेल. हा एक स्पष्ट दिसतो आहे. याच्यात पण राजा जो आहे नर, तो अतिशय दिमाखात उभा आहे. 8 वर्षाचा सिंह आहे हा. त्याची फॅमिलीमध्ये कब्स पण होते, छोटे पिल्ले आणि मादी होती. तर सुरुवातीला फीडिंग हॅबिटॅटमध्ये यांना सुरुवातीला मांस दिलं जातं. तर सुरुवातीला हाच खातो, म्हणजे नर. तो आधी स्वतः त्याचं जेवण खातो आणि त्याचं झाल्यानंतरच त्याची पिल्ले आणि नंतर मादी जेवण करतात, असं आम्हाला गाईडने इन्फॉर्मेशन दिली. हे सुद्धा आफ्रिकेच्या दुसऱ्या पार्टमधून, म्हणजेच सिनेगल वगैरे ह्या साईडने त्याला आणलेलं आहे आणि प्रोटेक्ट केलेलं आहे. तसंच इथे आहे बुश बॅक अँटेपोल. हे एक साधारण हरिणासारखं दिसणारं, परंतु याचे हॉर्न्स आहेत ते खूप स्ट्रॉंग असतात. त्याच्याजवळ जर कोणी आला शत्रू, तर तो हॉर्न्सनेच त्याला ठार मारत असतो. त्याचं लाईफस्पॅन 17 ते 18 वर्षाचं असतं. त्यानंतर इकडे आहे टॉर्टॉईजचे ते खूप सारे प्रकार आहेत, छोट्या टॉर्टॉईजपासून तर अगदी मोठ्या टॉर्टॉईजपर्यंत. हे आहे क्रोकोडाईल. हे पण गोड्या पाण्यातले क्रोकोडाईल आहेत. मगर आहेत आणि हे पण कार्निव्हरसच असतात. ते यांना फ्लेशच लागतं खाण्यासाठी.
आणि एकदम छान वाटत होतं इथे आल्यानंतर. म्हणजे प्रत्यक्षदर्शी हा आहे इमू पक्षी. हा पॉर्क्युपाईन इथे हाईट झालेला होता, तो काही दिसला नाही, परंतु त्याच्या बॉडीवर पण पिसाऱ्यासारखे असे खूप सारे काटे असतात. त्याला भीती वाटली, जर शत्रू असं कोणी वाटत असले तर तो डायरेक्ट काट्यांनी वार करत असतो. नंतर आहे जॅकल, तो पण नॉक्चर्नल ॲनिमल आहे, तो पण कार्निव्हरस आहे. तसंच आहेत बर्ड्समध्ये पक्ष्यांमध्ये मोर, नर आणि मादी असे प्रकार आहेत. तर नर हा खूप आकर्षक असतो, त्याचा पिसारा अतिशय छान असतो, आणि मादी असते ती तेवढी आकर्षित नसते. तर त्याचप्रमाणे त्या एशियन पॅरेट्स आहे, मकाऊ आहे, सिनेगल पॅरेट्स आहे. म्हणजे आफ्रिकेच्या तसंच एशियाच्या वेगवेगळ्या भागातून इथे पक्षी, पोपट वगैरे इतर पक्षी हे आणलेले आहेत आणि यांना प्रोटेक्ट केलेलं आहे. इथे बघू शकतात तुम्ही, खूप छान असं पक्ष्यांचा किलबिलाट इथे ऐकू येत होता आणि एक वेगळंच वाटत होतं मनाला, शांतता. इथे आहे आफ्रिकन रॉक पायथॉन. पहिल्यांदा आफ्रिकेतला पायथॉन बघितला, अजगर बघितला आणि माझ्या अंगावर तर काटेच आले. इतका भव्य प्रचंड अजगर बघून थोड्या वेळासाठी मन असं वाटलं की खरंच हा अजगर बाहेर येतो की काय केजमधून. त्यानंतर आहे हे ब्लॅक क्राऊन हेडेड. जसं त्याचं नाव आहे तसं त्याच्या डोक्यावर तुरा पण आहे आणि दिसायला पण छान आहे. छोटे छोटे किड्यांना खातो, ग्रेन्सला खातो. इकडे खूप डेडली पॉयझनस स्नेक होते, त्यात हा पायथॉन हा छोटा होता साईजमध्ये, परंतु ते म्हटले की हा विषारी नाही आहे. पण मला खूप भीती वाटत होती, मी इव्हन टचसुद्धा केलं नाही. आणि अशा प्रकारे आमचं पूर्ण 1.5 ते 2 तासमध्ये फिरणं झालं. सगळे ॲनिमल्स बघितले. त्यानंतर इथे आलो. इथे त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचे जे प्रजाती नष्ट झालेले आहेत त्यांचे फॉसिल्स लावलेले आहेत, जेणेकरून त्यांचा उद्देश एकच आहे की तुम्ही प्राण्यांना संवर्धन करा, प्राण्यांचं, त्यांना मारू नका, त्यांची हत्या करू नका, शिकार करू नका. कारण ते पृथ्वी तलावर जर नष्ट झाले तर आपली सगळी एकंदरीत पर्यावरणाचा समतोल हा ढासळतो. तर अशा प्रकारे आमचा टूर पूर्ण झाला झूचा आणि आम्ही निघालो आता घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.